नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले त्या आणि इकडं माझ्या आज सकाळ सकाळ लवकर गुरांची सगळी झाडलोट करून झाली. जरा लवकर उठले होते आज, कारण आता पाण्याची लाईट 8 वाजेपर्यंतच आहे. गुरांचं सगळं आवरून आता पाणी भरायचे, धार परत थोड्या वेळानं काढायची. शेळ्यांचं पण शेड सगळं स्वच्छ करून घेतलं आहे, कागद फुडकून हातरला आहे. परत आता मका टाकते त्यांना खायला. सगळ्या गोळा होऊन गेटपाशी आले ते, आदू आलाय मका घेऊन. चला आता मका टाकून घे त्यांना खायला. शेळ्यांना मका टाकले खायला सगळ्या. आणि करडो काय कडच झालं नाहीच. ह्याला दूध पाजायचे, धार काय अजून काढली नाही. आधी पोरांना आंघोळी घालते, पाणी भरते आणि परत मग काढायची धार. हे काय गेटपर्यंत मागच येते. धर. आता सगळी बॅलर पण भरून घेतली, धार काढली गाईची. आता सगळ्या गुरांना वैरण टाकली. कालवडाचं झाली प्यायचं. आता ह्याला बांधती, ह्याला पण टाकली वैरण. चला आता कपडे धुवून घेते. कपडे आणले ते बाहेर धुवायला. कपडे धुवून झाले ते सगळे. पाटीत पाणी लावले भरायला. आधी आता गुरं पाणी लावून घेते आणि मग नंतर घालते कपडे वाळत. पहिल्यांदा गाईला आणले पाणी पाजायला. कपडे सगळे वाळत घातली. गुरं पाणी लावून सगळे सावलीला बांधले. ती जेवण झाले. ती घरचं सगळंच काम झाले. आता रानात निघाले माळावर. कारलं तोडायचे आज शनिवार. चला जाऊ आता रानात. आलो आहे आता माळावर कारल्यापाशी आणि वाटेच्या कडेने सुरुवात केली आज तोडायला. 2 बादली आणले ते आज, ह्या साईडला आणि ह्या साईडला. दोन्ही साईडला वेगवेगळी बादली आणली, कारण सारखंच वाटायला जावं लागते बादल्या भरली की. आणि कारल्यामध्ये काही जास्त वजन असतं, त्यामुळे 2 बादली आणले ते आज. चला आता सुरुवात करू तोडायला कारलं. चांगली मोठी मोठी फक्त बघून कारली तोडायची. ती जास्त अशी बारकी काय तोडायची नाही. ती ही आता हे वाकडं आहे, बारकं आहे पण वाकडं आहे, त्यामुळे हे तोडायचं. चला घेऊ आता कारली तोडून. पहिल्या 2 बादल्या भरल्या ते. आता इथं कागद फडकून हातरलाय, कागदावर वत्ती. आता दुपारच्या 2 वाजले त्या. कारलं तोडायचं निम्म झाले. आज आत्या पण आले त्या तोडू लागायला. खाली बसल्यावर काय मला उठा येत नाही बघ, मग कॅरेटवर बसली. आता जरा पाय दुखते तर त्यामुळे आता त्या जास्त करून रानात येत नाही त्या, पण कारला निवडायला येते त्या, कारण दोघीला काही दिवसभर तोडूनच होते, निवडणं होत नाही. चला आता जेवण करून घेऊ आणि जेवण करून परत मग तोडायला लागू. अजून 4:30 वाजले त्या आणि आपलं आता कारलं तोडायचं होतं चाले. शेवटच्या 2 लाईन राहिले तोडायच्या. इकडं आता त्यानं कारली भरायला चालू केली. ती आता इथली कॅरेट संपले. ती घरी जाऊन आता कॅरेट आणावी लागतील. चला आता मी घरी जाते आणि कॅरेट घेऊन येते. 5:30 वाजले त्या आणि कारलं सगळं आता निवडून भरून झाले. अजून 2-3 कॅरेट कमी पडले. ती आता भाऊजी गेले तेवढी कॅरेट आणायला, कारण इथं बादल्या भरून ठेवले ते वाकड्या तिकड्या कारल्याच्या, ते पण भरायचे. आणि हे ते कॅरेट 18 कॅरेट निघले ते आज पण. चला ह्याच्यावर पाणी मारू आणि मग हे कॅरेट भरून जाऊ मग घरी. संध्याकाळच्या 6:15 वाजले ते आता आणि कारलं भरून झाल्यावर आम्ही शेवऱ्याचा पाला आणायला गेलतो. आता आलोय पाला घेऊन. चला आता टाकून घेते सगळ्याच आता शेळ्यांना. थोडासा टाकलाय आतमध्ये.
आता हातपाय धुवून जरा फ्रेश होऊन किचनमध्ये आली आणि आले पटकन स्वयंपाकाला लागली. आज मी कणिक मळून घेतली. आज मामाचा शनिवार, त्यामुळे जरा स्वयंपाकाची आज घाई आहे. आणि ताई बघते त्या बाहेर गुरांचं बघून त्या भाजीच बघतेल्या. तोपर्यंत मी चपात्या करून घेते. स्वयंपाक करून झाला. आता जेवण करायला बसायला लागलो आम्ही. आणि जेवण झाल्यावर सगळ्यांना खाण्यासाठी तर थोडेसे बडेचसे भाजले मी. चला आता आधी जेवण करून घेतो, नंतर परत मग भांडी वगैरे घासून ठेवायचे ते, म्हणजे सकाळ उरकतं लवकर. जेवण झाली सगळ्यांची आणि आता सकाळच्या भाजीसाठी मी शेंगा फोडायला बसली निवांत. आता बऱ्याच दिवसांनी TV बघत शेंगा फोडायला चालू आहे.